तसं बरंच काही सुधारल्यासारखं वाटत आहे. पूर्वी वरिष्ठ पातळीवर एखादी योजना मंजूर झाल्यावर ती योजना सरसकटपणे प्रत्येक गाव पातळीपर्यंत येत असे. तोवर गावातल्या समस्यांची उकल होत नसे. आता मात्र गावातील महिला स्वतः आपल्या गरजांवर आधारित मागण्या करू लागल्या आहेत. वेगवेगळ्या गावांच्या विकासाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. त्यामुळे त्यातील सरसकटपणा कमी होऊन आता गावनिहाय प्राधान्यक्रम ठरवणं शक्य होत आहे आणि त्याचं निराकरणही होऊ लागलंय. एकंदरीतच महिलांच्या सामाजिक तसंच राजकीय सहभागाबाबत उमेद अभियानाच्या कार्याचा प्रभाव गावोगावी दिसून येतोय. चूल आणि मूल या मर्यादित भूमिकेतून बाहेर येत महिला आता स्वतःच्या आपल्या गावाच्या समस्या तसंच विकासाबाबत जागृत होताना दिसतायत. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाचं आणि सुरक्षित जीवन जगता यावं हे उमेद अभियानाचं उद्दिष्ट प्रत्यक्षात आकारास येऊ लागलं आहे.